मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 14, गाथा नंबर 5. गाथा 5. ते पुनवंदौ सिद्धगण जे अपनी वसंत लोया लोय सयलो युवच्छहि विमलो नियतम. आचार्य योगेंद्र देववीरचे परमात्मा प्रकाश ग्रंथ टीकाकार ब्रह्मदेव सूर्यवीरचे संस्कृत टीकाकार आहेत. आचार्य कार्य परमात्मा जे पर्यायाने प्राप्त झालेले आहेत असे अर्हंत आणि सिद्ध त्यांचं स्वरूप काय आहे हे व्यवहारण्याने आणि निश्चयण्याने त्यांच्या परमात्म्याला प्रकाशित करतात. आणि त्यांचा जसा कारण परमात्मा निर्मल पवित्र मोक्ष स्वरूप आहे तसं आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये आपण स्वतःचा शुद्ध आत्मा निश्चयनयाने शुद्ध आहे आणि व्यवहारण्याने रागद्वेष परिणती आहे. मग व्यवहार आणि रागद्वेष परिणती याला म्हणायचं अनित्य धर्म आणि द्रव्यदृष्टीने शुद्ध आहे त्याचं नित्य. असं नित्य आणि अनित्य परस्पर विरोधी दोन धर्म एका वेळेला एका वस्तूमध्ये विद्यमान असणे प्रगट असणे युक्ती आणि आगमाच्या द्वारे विरोध नसणे त्याला अनेकांतात्मक असते. अस्ति नास्ति परस्पर विरोधी दोन धर्म एका वेळेला एका वस्तूमध्ये युगपत प्रगट असणे आणि युक्ती आणि आगम म्हणजे जिनवाणी शास्त्र याच्याद्वारे ज्याला बाधित केलं जात नाही त्याला अनेकांतात्मक वस्तू म्हणतात. आणि अशा अनेकांतात्मक वस्तूची सिद्धी जिनागमध्ये चारी आणि योगामध्ये अनेकांतात्मक वस्तूची सिद्धी केली अनंत धर्मात्मक वस्तूची सिद्धी केली आणि शाद्वादाच्या जरी कथन केलं गेलं. इकडून म्हणताना शाद्वाद एक अपेक्षेने न ज्ञान आहे किंवा त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात किंवा त्याला स्वामी आचार्य अर्पित अनर्पित सिद्धी म्हणतात. अर्पित म्हणजे मुख्य आणि अनर्पित म्हणजे गौण. मग असं या ठिकाणी आचार्य सांगतात. त्यांना पान नंबर 13 वरती 3रा पैराग्राफ. मैं कर्मों के क्षय के लिए फिर से उन सिद्धों को नमस्कार करता हूँ. सिद्धाला नमस्कार करण्याचं कार्य ते जसे 8 कर्मांनी रहित झालेले आहे तसं माझ्याही पर्यायामध्ये 8 कर्मांनी रहित अशी अवस्था पर्यायदृष्टीने प्रगट होण्यासाठी मी त्यांना नमस्कार करतो. द्रव्याची शुद्धी गुणांची शुद्धी आणि कारण पर्यायाची शुद्धी जशी आहे तशीच कार्य पर्यायामध्ये शुद्धी प्रगट पाहिजे. कारण द्रव्य कारण गुण आणि कारण पर्याय शुद्ध आहे पण संसार अवस्थामध्ये पर्यायामध्ये कार्य पर्यायामध्ये अशुद्धी आहे. मग जी कार्य पर्यायामध्ये अशुद्धी आहे ती कार्य पर्यायामध्ये शुद्धी प्राप्त झाल्यानंतर सिद्ध अवस्था प्रगट होते. म्हणून मग अशी मला पर्यायामध्ये ती सिद्ध अवस्था प्राप्त होण्यासाठी नमस्कार करतो. जी एक अपेक्षेने आचार्य सिद्ध परमेष्ठीला पण नमस्कार करत आहे आणि एक अपेक्षेने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी नमस्कार करत आहेत.
की तशी अवस्था प्राप्त होण्यासाठी ते त्यांना नमस्कार करतात. कामिनीजी तुमच्याकडे मुली शिकायला येतात, मग व्यवहारण्याने ते शिकण्यासाठी येतात. व्यवहारण्याने तुमच्यावरती त्यांनी उपकार करतात. मग असं असताना सुद्धा ते पुढे स्वयं आपल्या पायावरती उभारण्यासाठी ते शिकायला येतात. म्हणून व्यवहारण्याने आपल्यावरती उपकार आहे आणि परमार्थाने ते स्वतःसाठी भविष्यकाळामध्ये शिकत आहेत. तसं इथे आचार्य नमस्कार करताना तशी अवस्था प्राप्त होण्यासाठी मी नमस्कार करत आहे. म्हणजे पर्यायामध्ये सचित्त, अचित्त आणि मिश्र या 3 प्रकारच्या परिग्रहाच्या प्राप्तीसाठी नमस्कार करत नाही. 3 प्रकारचा परिग्रह जोपर्यंत आहे तोपर्यंत संसारातच राहावं लागतं आणि 3 प्रकारचा परिग्रह संपल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो. आता अर्हंतांना मिश्र परिग्रह नाही. अर्हंतांना मिश्र परिग्रह नाही, कारण तीर्थंकर कधीही कोणाला दीक्षा देत नाहीत आणि कुणाकडून दीक्षा घेत नाहीत. ते कसं आहे, स्वयंबुद्ध आहेत. आणि तीर्थंकर दीक्षा घेताना सिद्धालाच नमस्कार करून दीक्षा घेतात. बाकीच्या 4 परमेष्ठीला नमस्कार करत नाही. मग जेवढे तीर्थंकर असतील ते स्वयं दीक्षित असणार. मग बाकी सामान्य केवली जे आहेत ते कुणाला कुणाकडून दीक्षा नियमाने घेतलेले असतात. तीर्थंकरासाठी हा फक्त नियम आणि तीर्थंकर झाल्यानंतरचा नियम. त्याच्यापूर्वी मुनी झालं तर ते कुणाकडून तर दीक्षित नियमाने झालेले असतात. पण तीर्थंकर प्रकृती बंद होऊन तीर्थंकर त्या भावात मनुष्य भावात आल्यानंतर मग कोणाला 2 मुनिराजांना शंका उत्पन्न झाली. मग शंका उत्पन्न झालं तर महावीराकडे त्याने गेलं तर गेले का? नाही गेले. महावीरांना विचारायला गेले नाही ते, कारण महावीरांना विचारलं गेलं तर महावीर त्यांना नमस्कार करत नाही. भलेही 4थ्या गुणस्थानात आहेत आणि ते मुनिराज 6व्या 7व्या गुणस्थानावरती आहेत, पण त्यांना विचारलं तर विचारलं, पण त्यांना बघितलं तर शंकेचं निरसन झालं. मग केवलीचं पादमूल क्षायिक सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीच्या अपेक्षेने चर्चा केली. प्रथमोक्षम सम्यक दर्शन आणि क्षावक्षमिक सम्यक दर्शन तुम्हाला 4ही गतीमध्ये कुठेही प्राप्त होऊ शकतं. त्याला केवली श्रुत केवलीची अपेक्षा नाही. पण जेव्हा क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती व्हायची असेल तर त्याला निमित्त कारण केवली श्रुत केवलीचं बहिरंग सान्निध्य सांगितलं. मग श्रुत केवली म्हणजे द्वादशांगाचे पाठी आणि केवली म्हणजे 13व्या गुणस्थानावरती अनंत परमात्मा. आणि क्षायिक सम्यक दर्शन जे प्राप्त होतं, 4ही गतीमधील फक्त मनुष्यच क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो. तिर्यंच देव नारकी क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करू शकत नाही. मनुष्य भावामध्ये मनुष्यच प्राप्त करतो, 3 गतीतले जीव प्राप्त करत नाही. हा नियम सिद्धांत. आणि अपवाद रूपाने कथनचित 4ही गतीमध्ये क्षायिक सम्यक दर्शनाची पूर्णता होते.
काय होते, पूर्णता म्हणतो, सुरुवात म्हणत नाही. म्हणजे प्राप्ती मनुष्यगतीमधला जीवच करतो, प्रस्थापक आणि निष्ठापक दोन्ही. पण प्रस्थापक मनुष्यगतीमध्ये प्राप्त करून कोणी पहिले नरकायू बांधली, कोणी तिरेंची आयु बांधली आणि कोणी देवायू बांधली. मग पहिले आयुचा बंद करून नंतर त्यांनी काय केलं, क्षायिक सम्यक दर्शनाला सुरुवात केली. आणि क्षायिक सम्यक दर्शन सुरुवात करताना बुद्धिमान आयुचा क्षय झाला, जे वर्तमान आयुष्य संपलं. पण प्रस्थापक झाले, क्षायिक सम्यक दर्शनाच्या सुरुवातीची सुरुवात झाली. मग क्षायिक सम्यक दर्शन सुरुवात झाल्यानंतर ते नियमाने पूर्ण होतं, अपूर्ण राहत नाही. प्रथमशम सम्यक दर्शन सुरुवात होते, पूर्ण होते. क्षौषम सम्यक दर्शन सुरुवात होते आणि पूर्णता होते, हा नियम आहे. पण क्षायिक सम्यक दर्शन सुरुवात तुम्ही मनुष्यगतीमध्ये करू शकता आणि वर्तमान मनुष्य आयुचा क्षय झाला आणि तुम्ही चारी गतीमध्ये जाऊन क्षायिक सम्यक दर्शन पूर्ण करू शकता. पण सुरुवात कुठे पाहिजे, मनुष्य गतीमध्ये. मग मनुष्य गतीमध्ये पहिले आयु बंद केला, नंतर क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करून सुरुवात केल्याने मनुष्य आयुचा क्षय झाला, तर चारी गतीमध्ये जाऊन क्षायिक सम्यक दर्शन पूर्ण करतात. पूर्ण करण्याचं चारी गतीमध्ये आहे, पण सुरुवात निमांनी मनुष्य गतीमध्ये होते. हां मग तिथे आचार्यांनी सांगितलं सामान्यपणे. आता आगम भाषेच्या अपेक्षेने जर सांगितलं तर अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ, मिथ्याचं सम्यक प्रकृती, या 7 द्रव्य कर्म प्रकृतीचा अभाव झाला पाहिजे तर क्षायिक सम्यक दर्शन होतं. मग अध्यात्म ग्रंथ काय सांगतो, अध्यात्म भाषा, अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ, मिथ्यात्व सम्यक अशा जीवाच्या श्रद्धा आणि चारित्र्य गुणाच्या 7 प्रकारच्या भाव कर्माचा अभाव शिकवलं काय जातं, कर्म प्रकृतीकडून शिकवलं जातं. मग कर्म प्रकृती ती पुद्गलाचं कार्य, पण निमित्त नैमित्तिक संबंध आहे, पण कर्ता कर्म संबंध नाही. मग 7 कर्म प्रकृतीचा अभाव झाल्यानंतर सम्यक दर्शन होतं. आता कर्म शब्दाचे अनेक अर्थ होतात. एक द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्म, हे 3 शब्दाचे अर्थ झाले. चौथा कर्म शब्दाचा अर्थ ज्या काही पदार्थाला आपण जाणतो त्या सर्व पदार्थाला पण कर्म म्हणतात. अर्थात कर्म, ज्ञानाचे जे जे विषय आहेत त्याला कर्म म्हटलं जातं. आपण भोजनादी क्रिया करतो त्याला पण कर्म म्हटलं जातं. जी कर्म शब्दाचे अनेक अर्थ होतात. द्रव्याची होणारी पर्यायाला कर्म म्हणतात. व्याकरणमध्ये 6 कारक सांगितले. त्या 6 कारकामध्ये कर्ताची व्याख्या काय केली, जो स्वयं आपलं कार्य करण्यामध्ये समर्थ आहे, दुसऱ्याची ज्याला अपेक्षा नाही त्याला कर्ता म्हणतात. स्वयं आपलं कार्य करण्यामध्ये जो समर्थ आहे तो कर्ता झाला. आणि कर्म काय सांगितलं, कर्ता ज्याला प्राप्त होतो त्याला कर्म म्हणतात. आता कर्ता म्हणजे आत्मद्रव्य कुणाला प्राप्त होतो, पर्यायाला प्राप्त होतो, म्हणून तिथे कर्म, द्रव्य पर्यायाला प्राप्त होणे याला पण कर्म म्हणतात.
पर्यायाची उत्पत्ती होणे याला पण कर्म म्हणतात. आणि परिचय सूत्रामध्ये जे बाहेरचे विषय आहेत त्याला कर्म म्हटलेलं आहे. लिहून घ्या, तुम्हाला सांगतो. मी घटाला ज्ञानाच्या द्वारे जाणतो. मी झाला कर्ता, घट झाला कर्म, ज्ञानाच्या द्वारे जाणतो करण आणि क्रिया. मी झाला कर्ता, घट झाला कर्म, ज्ञान झालं करण आणि जाणतो ही क्रिया झाली. मग आता घट, आता ही सगळी काय एक अपेक्षा नाही, ही संपूर्ण ज्ञान पर्याय आहे. काय आहे? एक संपूर्ण ज्ञान पर्याय आहे. मग बाहेरंगामध्ये घट विषय आहे का नाही, तो पण एक कर्म, म्हणजे ज्ञानाच्या जरी जाणवीत आला मग त्याला कर्म म्हटलं. एक. आणि बाहेरच्या घटाला निमित्त करून माझ्या ज्ञानाच्या पर्यायामध्ये घटाबद्दलचा जो निर्णय झाला, बाहेरच्या घटाला लक्ष करून ज्ञानाच्या जरी म्हटलं नाही, मग ज्ञानाच्या पर्यायामध्ये जो बाहेरच्या घटाचा निर्णय झाला ते घट ज्ञान एक आतमधीत घट ज्ञान आहे आणि एक बहिरंगातला घट आहे. बाहेरच्या घटाला जाणलं म्हणजे बाहेरचा घट झाला नाही तो, आणि त्याचा निर्णय करणारं आपलं ज्ञान आहे. मग ही ज्ञानाची पर्यायाचं नाव पण कर्म, घट कर्म. जी पदार्थाला मग त्याला इथे घट शब्द कुठे आला, ज्ञानाचा विषय घट झाला बहिरंगातला, आणि एक अंतरंगामध्ये घटाचा निर्णय करणारं ज्ञान, घटाचा निर्णय करणारं ज्ञान. मग घट दोन ठिकाणी झाला, एक ज्ञानामधला घट आणि बहिरंगातला विषयामधला घट. आता तिथे कर्ता कर्म करण आणि क्रिया चार दाखवले की नाही तुम्हाला. आता त्यामध्ये जो कर्ता आहे तो कर्म करण आणि क्रिया नाही, कर्म आहे ते कर्ता करण क्रिया नाही. मग तिथे प्रत्येकामध्ये प्रत्येक एक एक स्वतंत्र वेगळे नाही, आणि एक अपेक्षेने एकच पर्याय आहे, पण एका पर्यायामध्ये हे चार कारक आहेत. कर्ता वेगळा आहे, कर्म वेगळा आहे, करण वेगळं आणि क्रिया वेगळी आहे. पण पर्याय एक, आणि एका पर्यायामध्ये चार कारक झाले. मग याचे किती झाले, एक पर्याय आहे मग त्या एक पर्यायाचे षटकारक एक वेगळे. एक पर्याय ते मी घटाला नंतर एक पर्याय, त्याचे षटकारक कर्ता कर्म करण अपादान संप्रदान अधिकरण, हे षटकारक एक. आता त्या प्रत्येकाची एक एक षटकारक लावा. कर्त्याचे षटकारक, कर्माचे षटकारक, करणचे आणि क्रियाचे 24 झाले. एक ज्ञान पर्यायाचे षटकारक 30. एका ज्ञानाच्या बरोबरमध्ये 30 षटकारक असतात. म्हणजे इकडून सामान्य रूपाने, आणि उमास्वामीच्या अपेक्षेने पाहिलं एक एकविध बहुविध. मग बहुविध तुम्ही अनेक पदार्थाला जाणता, मग अनेक पदार्थाला जाणणारी तुमची ज्ञान पर्याय एक आहे, विषय अनेक आहेत. मग अनेक विषयाला एक ज्ञान पर्याय, समजा एक अनेक प्रकारचे फळ आपण आणून टोपल्यामध्ये ठेवले आणि ज्ञानाने त्या फळाला जाणलं एक ज्ञानामध्ये. मग पेरूचा निर्णय, सफरचंदचा निर्णय, डाळिंबाचा निर्णय, आंब्याचा निर्णय, चिक्कूचा निर्णय. मग या प्रत्येकाचे निर्णय करणारे अविभाग प्रतिचन, प्रत्येकाचे षटकारक भिन्न आहेत. जी एवढे आपल्या ज्ञानामध्ये, सूक्ष्म ज्ञानामध्ये अनेक पदार्थाला एकदम जाणलं असताना सुद्धा संशय नाही, एकमेकाला एकमेकांमध्ये मिसळून जाणलं नाही, प्रत्येकाला भिन्न भिन्न जाणलं.
म्हणजे ही शक्ती ज्ञानामध्ये आत्ता आपल्या क्षोभक्षम ज्ञानामध्ये आहे. म्हणून केवळ ज्ञान झालं तर सर्व पदार्थाला प्रत्येकाला भिन्न भिन्न जाणतं. ती एका ठिकाणी असून सुद्धा पुद्गल धर्म अधर्म आकाश काल त्याला भिन्न भिन्न का जाणतं? तर ज्ञानामध्ये तेवढ्या प्रकारचे पदार्थाला जाणण्याची शक्ती आहे. मग या अपेक्षेने पहिलं तर काय झालं, मी घटाला आत्म्याच्या घरी जाणतो एक सांगितलं. पंचास्तिकामध्ये काय घेतलं आचार्यांनी? द्रव्याची व्याख्या केली, गुणाची व्याख्या केली आणि पर्यायाची व्याख्या केली. अन्य ग्रंथामध्ये जी व्याख्या केली त्याच्यापासून वेगळी व्याख्या पंचास्तिकामध्ये केली. मग द्रव्य कशाला म्हणतात? आपण परिचय गुणाच्या समूहाला द्रव्य म्हणतात. गुण द्रव्याच्या सर्व भागात सर्व अवस्थेत राहताना गुण. पर्याय सर्व अवस्थेत राहते पण सर्व काळात राहत नाही. ही व्याख्या सामान्य रूपाने केली. पण तिथे कुंदाने काय व्याख्या केली द्रव्याची? जो आपल्या स्वतःच्या गुणाला आणि पर्यायाला प्राप्त होतो त्याचं नाव द्रव्य. जो द्रव्य आपल्या गुणांना आपल्या पर्यायानं प्राप्त होतो त्याचं नाव द्रव्य. हे पुद्गल धर्म प्रत्येकाचा आपल्यामध्ये लावून घ्या. तर द्रव्य काय? आपल्या गुण आणि पर्यायाला प्राप्त होतो त्याला द्रव्य म्हणतात. एक. आता दुसरी गुण कशाला म्हणतात? दुसरी गुणाची व्याख्या, जे आपल्या द्रव्याला व आपल्या पर्यायाला प्राप्त होतात त्याला गुण म्हणतात. जे आपल्या द्रव्याला आपल्या पर्यायाला प्राप्त होतात त्यांना गुण म्हणतात. आणि तिसरी पर्याय, जी आपल्या द्रव्याला आपल्या गुणाला प्राप्त होते त्याला पर्याय म्हणतात. म्हणून इथे काय केलं? द्रव्याची व्याख्या केली. 8वी 9वीला पदार्थ 3 प्रकारे सांगितले जातात. किती प्रकारचे पदार्थ सांगितले जातात? सायन्समध्ये 3 प्रकारचे: घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप पदार्थ. मग द्रवरूप पदार्थाची व्याख्या काय केली? द्रवरूप पदार्थ कोण कोण आहे? स्थूल रूपाने आपण पाणी सांडलं तर ते खाली जातं, द्रवतं. जे द्रवण करतं एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाला प्राप्त होतं, तसं द्रव्य द्रवण करतं त्याचं नाव द्रव्य आहे. याचा अर्थ क्षेत्रात बाहेर जात नाही, पण आपल्या आपल्या गुण पर्यायाला प्राप्त होणं ही द्रव्याची व्याख्या आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? द्रव्य आहे पण आपल्या गुण पर्यायाला प्राप्त नसेल तर ते द्रव्य नाही. गुण आहेत आपल्या द्रव्याला आणि पर्यायाला प्राप्त होते तर ते गुण म्हटले जाणार. आणि जी पर्याय आहे ती आपल्या गुणाला आणि द्रव्याला प्राप्त होते तर त्याला पर्याय म्हटली जाणार नाही. मग अशा प्रकारे काय आहे? द्रव्याची व्याख्या प्रत्येक द्रव्यग्रंथामध्ये प्रत्येक आचार्याने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. मग तसं मला पर्यायामध्ये या 3 प्रकारच्या परिग्रहाचा अभाव करून कारणाची जशी शुद्धता आहे तशी पर्यायामध्ये पूर्ण शुद्धता प्राप्त करण्यासाठी मी सिद्धांना नमस्कार करतो. जे संसारातली कोणतीही वस्तू मागण्यासाठी मी सिद्धांना नमस्कार करत नाही. जर तुम्हाला संसारामधले काही वस्तू पाहिजे असेल, आचार्य सांगतात ते, मग वस्तू तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पुढचे काही भोग घ्यावे लागतील. वस्तूची उपलब्धी पाहिजे तर शरीर पाहिजे, मग शरीर पाहिजे तर कर्मबंध पाहिजे, आणि कर्मबंधासाठी पुण्य पाप परिणाम पाहिजे. मग पुण्य आणि पापाचे परिणाम करताल तर कर्मबंध होतो, आणि कर्मबंध झाल्यानंतर नवीन शरीर मिळतं, आणि नवीन शरीर मिळाल्यानंतर तिथे पुण्याच्या उदयामध्ये सामुग्री मिळते. मग सामुग्री पाहिजे का? पुण्य पाहिजे का?
शरीर पाहिजे का, काही नको, जे काही न मिळण्यासाठी नमस्कार करतो. जसं पद्मपुराणामध्ये रावणाने सीतेला हरण करून नेल्यानंतर पुष्कळ सांगूनसुद्धा ते देत नाही. मग युद्धभूमीवरती युद्ध सुरू झालं. मग शेवटी रावण युद्धासाठी येतो. आणि राम लक्ष्मण आपल्या आपल्या ठिकाणी असतात, तो तिथून युद्धासाठी येतो. मग रावण युद्धावरती येऊन थांबलेला युद्धभूमीवर, आणि त्यावेळेला लक्ष्मण राम तेही त्या आपल्या स्थानातून युद्धभूमीवर निघाला. मग तेव्हा रावणापाशी 108 विद्या देवता प्रगट आहेत. रावणाला किती? 108 विद्या देवता. मग जसं ते जवळ येतात तसं ते विद्या देवता रावणाला म्हणतात, जय जिनेंद्र. त्यांचं काय झालं? नाही म्हणले, आम्ही आता चाललो म्हणलंय. तो म्हणला, आत्तापर्यंत तुम्ही राजापाशी राहिला, आत्ता का चालला? बोलत नाही. परत जय जिनेंद्र करतात, आम्ही निघतो. परत बोलतं तर काही उत्तर देत नाही. मग तिसरं म्हणतात, परत जय जिनेंद्र करतात, आम्ही निघतो म्हणतात. मग रावण म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला जायचं ना जावा, मी तुम्हाला जाण्याला रोकत नाही, पण कारण सांगून जावं म्हणजे काय आहे तुमचं जाण्याचं. मग ते रावण, तुझं पुण्य संपलेलं आहे. काय संपलेलं आहे? मग विद्या देवता श्रेष्ठ का पुण्य श्रेष्ठ? पुण्य श्रेष्ठ का पुण्याचे परिणाम श्रेष्ठ? मग पुण्याचे परिणाम श्रेष्ठ का कारण परमात्मा श्रेष्ठ? विचार करा. हां, व्यवहाराने हे सगळं आहे. मग तेव्हा रावण काय म्हणतो? तुम्ही श्रेष्ठ नाही, माझं पुण्य श्रेष्ठ आहे. कारण बाकीची लौकिक व्यवहारातली सगळी संपत्ती लक्ष्मी पुण्याची दास आहे, एक व्यवहाराने. आणि एक ठिकाणी आचार्याने सांगितलं, 2 वस्तू अशा आहेत, ते कुमारिकाच असतात, कोणाच्या होत नाहीत. 2 वस्तू कुमारिकाच आहेत, अनादी कालापासून अनंत कालापर्यंत कुमारिका असतात, पण ते कोणाच्या होत नाही, पण सगळेजण तिला आपली मानतात. हे भूपती, लक्ष्मीपती. भूमी आत्तापर्यंत कोणाची झाली का? पुढे राज्याले गेले, युद्ध केले, भूमी कुमारिकाच आहे. लक्ष्मीपती, लक्ष्मी कुणाची झाली आत्तापर्यंत? पगाराला व्यापार केला, आपल्यावरती नोट आल्या, आपण दुसरीकडे देतो, तिकडे जातात. मग कुणाचे राहिले का? ते 2 वस्तू कुमारिका आहेत, आणि त्या कुमारिकासाठी युद्ध चालतं, कुणाच्या न होता सुद्धा. मग तसं इथे आचार्य सांगतात की काहीही नको, मला मोक्षही नको आहे, पण विकल्पाच्या भूमिकेत तशी अवस्था पर्यायामध्ये प्राप्त व्हावी, पर्यायाच्या अपेक्षेने प्राप्त करण्यासाठी उपादेय आहे. मग तिथे काय होतं? रावण, तुम्ही श्रेष्ठ नाही, पुण्य श्रेष्ठ नाही, त्या देवगुरु शास्त्राला लक्ष करून माझे परिणाम श्रेष्ठ आहेत. पण परिणाम झाले म्हणून पुण्य बांधलं, पुण्य बांधलं म्हणून तिथे देवता त्याच्याजवळ राहायचे दास होऊन. ही श्रेष्ठ कोण आहे? लोकव्यवहारामध्ये तुमचे पुण्याचे परिणाम श्रेष्ठ आहेत. आज आपल्याला प्राप्त झालेलं बहिरंगातलं वैभव आहे, ही वैभव श्रेष्ठ नाही, हे लक्षात ठेवा. हे कार्य आहे, तर या कार्याचं कारण माझे परिणाम होते, परिणाम श्रेष्ठ होते. आणि माझे परिणाम श्रेष्ठ होण्यासाठी हे खरे देवगुरु शास्त्र निमित्त असणार आहेत. ते श्रेष्ठ व्यक्तीच्या लक्षाने श्रेष्ठ पुण्य बांधलं जातं. अन्य सरागी देवी देवता, अन्य लोकांच्या देवी देवतामुळे उत्कृष्ट पुण्य बनलं जात नाही. पुण्य बंध होईल. मिथ्यादृष्टी जीव जगामध्ये युनो आहे ना, युनो
त्या इनोचं अध्यक्ष होऊ शकतो सप्तव्यसनी व्यक्ती, पण कधी संयम धारण करू शकत नाही. म्हणजे ज्ञान विकसित होईल, वरची पद मिळतील, पण संयम धारता करतात नाही. मग ते मला देवगुरु शास्त्राने आज मला जे काही प्राप्त झालेलं आहे त्यांनी दिलेलं आहे हे लक्षात ठेवा. पण आपण त्याला लक्ष करून झाले त्यालाच विसरून गेलो. आम्ही लोटा काय होते, धोती लोटा चौपाटी, आम्ही आमच्या गावाने लोटका आणलं होतं आणि धोतर आणलं होतं. आज एवढं मोठे झालं, आम्ही आमच्यामुळे झालं. तुमच्यामुळे कुठे झालं तुम्ही? अरे ते पूर्वभावी त्या देवगुरु शास्त्र तुम्हाला निमित्त होते, त्यांना लक्ष करून तुम्हाला झालं. मग समजा की हे सगळं भगवान तुम्हीच दिलेलं, माझं काहीच नाही. तुम्ही कुठले दिलं? मी केलं ना आत्तापर्यंत, दिवसाचं रात्र करून केलं, मग तुम्ही कोण देणार मला? तीर्थंकर देत नाहीत, अरिहंत भगवान देत नाहीत, पण त्यांच्याशिवाय तुम्हाला हे मिळत नाही, लक्षात ठेवा. ते अनेकांच्या दृष्टीने आपण काय म्हणतो, तुमचे देव काही देत नाहीत, देणार नाहीत, नंगे आहेत, नंगे किंवा 5 नंगा काय तो थंडीने मरणार, त्याच्यापाशी काय नाही तर देणार कुठलं? ज्याच्यापाशी काही नाही त्यालाच लक्ष केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. म्हणून हे भगवान, हे सगळं तुम्हीच मला दिलेलं आहे, माझं इथे काहीच नाही, एवढी भगवंतासमोर म्हणून असतानासुद्धा तुम्ही माझं काहीच नाही, हे त्यांना क्रेडिट द्या. पण तुम्ही निमित्त असताना मी पुरुषार्थ तुमच्यावरती येण्याचा, पूजा भक्ती आदी जी काही क्रिया आहे ती क्रियाचे परिणाम माझे झाले, क्रिया आणि परिणाम झाले, म्हणून ते बांधलेले कर्म आज मला फळ देत आहेत. पण सामुग्री कधीही पुण्याची श्रेष्ठ नाही, आपले परिणाम श्रेष्ठ आहेत. पण आपण आपल्या परिणामाला श्रेष्ठ मानायला तयार नाही आणि बहिरंगातल्या साधन सामुग्रीला श्रेष्ठ मानतो. हेच विपरीत ज्ञान आहे, विपरीत श्रद्धान आहे आणि विपरीत अनुचरण आहे. म्हणून व्यवहाराने सिद्ध अवस्था प्राप्त होण्यासाठी नमस्कार करतो, पण हे सिद्ध परमात्मा, तुमच्या सिद्ध परमात्म्याचं ध्यान करून मला सिद्ध अवस्था मिळत नाही, हे तुम्हाला मी सांगतो, परत सांगतात आचार्य. कारण का? तुमच्या द्रव्यामध्ये आणि माझ्या द्रव्यामध्ये अत्यंत अभाव स्वभाव आहे. तुमचे द्रव्याचे स्वचतुष्टय आणि माझ्या द्रव्याचे स्वचतुष्टय भिन्न आहेत. मग भिन्नाला लक्ष करून मला मोक्ष मिळत नाही, एक सांगितलं. आणि जो मोक्ष प्राप्त होणार आहे, जो मोक्ष प्राप्त होणार आहे, त्यांना हे पेपर येते, त्याला लोखंड, त्यांना एक लोखंड द्यावं, लोखंड असं तर द्या त्यांना, त्यांना पेपर येते, त्यांना लोखंड आहे का? हे त्यांच्या खिशाचा रुमाल काढा जरा त्यांचा. मग त्या ठिकाणी आचार्य आपल्याला सांगतात की मोक्षसुद्धा भगवान मला तुम्हाला मागायचा नाही. त्या सांगतात मोक्षसुद्धा प्राप्त होण्यासाठी मी तुम्हाला नमस्कार करत नाही. कारण का? त्रिकालवर्ती उपादांमध्ये शक्ती असेल तर क्षणिक उपादांमध्ये प्राप्त होते. काय? त्रिकालवर्ती उपादांमध्ये शक्ती असेल तर क्षणिक उपादांमध्ये प्राप्त होते. म्हणून भगवान मोक्ष माझ्या अंतरंगातूनच प्राप्त होणार आहे. मग जी वस्तू स्वतःच्या अंतरंगातून प्राप्त होणार आहे ती दुसऱ्याला मागायची आवश्यकता नाही, एक सांगतात. दुसरं सांगतात आचार्य
यथो न न्यूनम तथो न अधिकम, तथो न अधिकम यथो न न्यूनम. इथे काही कम आहे संसारात आणि सिद्ध अवस्थेमध्ये काही वाढणार आहे. यथो न न्यूनम तथो न अधिकम, तथो न अधिकम यथो न न्यूनम. तिथे काही जास्त आणि इथे काही कमी आहे असं काहीच नाही. आपल्याला काय वाटेल संसारात काही कमी आणि सिद्धामध्ये जास्त आहे असं म्हणणार लोक. पण आचार्य म्हणतात निगोदामध्ये होतो तेवढाच मी आत्ता आहे आणि आत्ता जेवढा तेवढाच मी सिद्धालयामध्ये राहणार आहे. मग सिद्धालयात जाऊन मी काय करू, कशाला पाहिजे मला मोक्ष. हे सत्य आहे. कारण निगोदामध्ये आपण होतो, आपलं द्रव्य होतं, आपले अनंत गुण होते. त्या प्रत्येक गुणाच्या त्रिकालवरती पर्याय निगोदामध्ये होत्या. आत्ता आपलं द्रव्य आहे, आपले अनंत गुण आहेत, आपल्या त्रिकालवरती अनंत पर्याय आत्ता पण आहेत. आणि सिद्ध झाल्यानंतर आपलं द्रव्य, आपले गुण, आपल्या त्रिकालवरती अनंत पर्याय सिद्धामध्ये गेल्यानंतर काय वाढणार आहे का. द्रव्य, अनंत गुण आणि त्याच्या त्रिकालवरती अनंत पर्याय सिद्धामध्ये काय वाढ होणार आहे का. काहीच नाही. मग मला सिद्धालयात जाऊन काय करायचं आहे. मला सिद्ध पण नको, मी स्वयंसिद्ध बनलेलाच आहे ना. म्हणून पुढे आचार्य सांगतात मोक्षाच्या रागामुळे मोक्ष मिळत नाही. कारण मोक्ष पाहिजे हाही एक राग आहे. एक सांगितलं रागामुळे कधीही मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष पर्यायाला लक्ष करून कधी मोक्ष मिळत नाही. आणि कर्माची प्रकृती बंध उदय सत्व स्थिती अणुभाग प्रकृती प्रदेश पहिल्या गुणस्थानापासून 14व्या गुणस्थानापर्यंत कर्माच्या सर्व प्रकारच्या कर्माच्या ज्ञान केलं, श्रद्धान केलं तरी मोक्ष मिळत नाही. मोक्ष अधिकारमध्ये सुरुवातीलाच आचार्य सांगतात मोक्ष कशाने प्राप्त होणार आहे आणि ज्याचा विचार केल्याने मोक्ष होत नाही ते तू विचार करू नकोस. समयसारमध्ये सांगतो गुणस्थान नाही, मारणास्थान नाही, जीव समास नाही, प्रकृती प्रदेश स्थिती अणुभाग बंध काहीच नाही आत्म्यामध्ये. इथे समयसार सांगतो. षटखंडाचे 6 खंडामध्ये 5 खंडामध्ये धवलाचे 16 भाग झाले आणि 6व्या खंडामध्ये महाबंध झाला. काय महाबंध त्याला नाव झालं. मग तिथे हिच्या महाबंधात सांगितलं की जो जीव महाबंधाला जाणत नाही तो महाबंधाला तोडू शकत नाही. सांगितलं महाबंधाला जो जाणत नाही तो महाबंधाला तोडू शकत नाही. आणि इकडे कुंदकुंदा जो महाबंधाला जाणतो तो संसारातच राहतो, बंध तोडतच नाही. म्हणजे आचार्यांची अभिप्राय प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. तुम्ही महाबंध जाणला तर त्याला तोडण्याचा पुरुषार्थ करतात. जे पहिले बंधनामध्ये बद्ध आहे व्यवहार दृष्टीने तर तुम्ही मुक्त होण्याचा प्रयत्न करता. आणि व्यवहाराने बांधले असताना मुक्तच आहे म्हणला तर प्रयत्न करणार नाही. आणि पर्याय दृष्टीने बंद असताना द्रव्य दृष्टीने मोक्ष स्वरूप असताना द्रव्य दृष्टीने सुद्धा तुम्ही बंदच मानला
तर तुम्हाला मोक्ष होत नाही. मग द्रव्य दृष्टीने अबंध आहे, मोक्ष स्वरूप आहे, आणि पर्याय दृष्टीने बंध स्वरूप आहे. हे दोन्ही जाणा. आगम आणि अध्यात्म, अनेकांतात्म वस्तू. मग द्रव्यदृष्टीने आत्म्याचा स्वभाव जो मोक्ष आहे त्याचं ध्यान मनन चिंतन करा तर सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. जेव्हा सम्यक दर्शन प्राप्त होतं, कर्णानुगाच्या अपेक्षेने 120 प्रकृतीच्या अपेक्षेने 141 किंवा 43 प्रकृती बांधल्या जात नाही. चौथ्या गुणस्थानामध्ये पुढे यथाशक्ती बांधले जातात. म्हणून तिथे सांगितलं आचरणी अधिकाराचं नाव आहे मोक्ष अधिकार. शिष्य उमास्वामी सांगतात तत्त्वचित्रामध्ये, सर्व कर्माचा नाश झाल्यामुळे जीवाला मोक्ष होतं. तिथे काय सांगतात गाथार्थ वाचतो. जसे दीर्घकालापासून बंधनात पडलेला कोणी पुरुष त्या बंधनाच्या तीव्र मंद स्वभावाला, त्याच्या कालमर्यादेला जाणतो, परंतु त्या बंधनाला छेदत नाही, तर तो त्यापासून मुक्त होत नाही. तसेच बंधनात राहून तो पुरुष दीर्घकाळापर्यंत देखील मुक्तीला प्राप्त करीत नाही. त्याचप्रमाणे हा आत्मा कर्मबंधाच्या प्रकृती प्रदेश स्थिती अनुभवाला जाणूनही कर्मबंधनातून सुटत नाही. परंतु जर रागादींना दूर करून तो स्वतः शुद्ध होतो तरच कर्मबंधनातून तो सुटतो. मग बंधाच्या अपेक्षेने अनेक प्रकारे सांगतात. प्रकृती प्रदेश स्थिती अनुभव बंध, मिथ्यात्वरती प्रमाद कशा योग बंध, ज्ञानावरणादी 8 कर्म, मग त्याचे उत्तर भेद आदी. मग ज्ञान जे पुद्गल कर्म आहे त्या पुद्गल कर्माचे प्रकृती प्रदेश स्थिती आणि अनुभव बंध. प्रकृती म्हणजे ज्ञानावरणादी 8 कर्मरूपाने परिणमन करणे प्रकृती. प्रदेश 4 ते लोक प्रदेश 4चं क्षेत्र होतो आणि ते प्रदेश 4चं जीवाच्या परिणामाचं निमित्त घेऊन किती कर्म परमाणू आले जीवाकडे त्या संख्येला प्रदेश म्हणतात. इथे प्रकृती प्रदेश स्थिती आलेले कर्म किती काळाची स्थिती घेऊन आत्म्यापाशी राहिले त्याला स्थिती म्हणतात. आणि बांधलेले कर्म कमीत कमी अंतर्मुहूर्तापर्यंत उदयाला येत नाहीत, अबाधा काल. आणि जास्तीत जास्त 70 कोडाकोडे असले तर 7000 वर्षापर्यंत उदयाला येत नाहीत. त्याला म्हणायचं अबाधा काल. मग अबाधा काल संपल्यानंतर ते कर्म उदयाला येतात, तेव्हा जीवाला फळ देतात. त्याला म्हणायचं फलदान शक्ती. अशा कर्माच्या प्रकृती प्रदेश स्थिती अनुभव बंधाचे जगन्य मध्यम उत्कृष्ट जेवढे काही भेद प्रभेद आहेत त्या सर्वांचा विचार केला तरी मोक्ष होत नाही. का बरं होत नाही? मग हे सर्व कर्म प्रकृती पुद्गल आहे, अचेतन आहे. मग पुद्गलाच्या प्रकृतीचा विचार करून कधीही मोक्ष होत नाही. मोक्ष अधिकारामध्ये सुरुवातीला सांगितलं याचा विचार केल्याने मोक्ष होत नाही. मग प्रकृती प्रदेश स्थिती अनुभव बंध ने आत्मा तिथे बांधलेला आहे, आत्म्याच्या प्रदेशावरती आहे. पण त्याच वेळेला आत्मा अमूर्तिक चैतन्य ज्ञानमय असंख्यात प्रदेशी नियत स्वरूपाला आहे, अरूपी. आणि हे पुद्गल कर्म समान जाती विभाव द्रव्य व्यंजन पर्याय आहे. काय आहे? तर पुद्गलातून समान जाती, विभाव म्हणजे स्कंद आहे. मग समान जाती विभाव द्रव्य अनेक पुद्गलाचे आहे आणि पर्याय म्हणजे कार्यरूप आहे. जे पुद्गलाचा विचार करून कधी कर्म नाश होत नाही, नवीन कर्मच बांधले जातात. पण बंद अवस्थेमध्ये
त्याच्यानं 3 सांगितलं. जो जीव बंध अवस्थेमध्ये मोक्षाचा निर्णय करतो, संसार अवस्थेमध्ये मुक्तीचा निर्णय करतो आणि अपरिचितमध्ये परिचिताचा निर्णय करतो. म्हणजे बंध अवस्थेत मोक्षाचा निर्णय करा, संसार अवस्थेत मोक्षाचा निर्णय करा. आणि मोक्ष आम्हाला परिचित नाही, पण परिचित नसणारा मोक्षाचा निर्णय आत्ता करावा लागेल तुम्हाला, तर ती मोक्ष अवस्था प्राप्त होते. अन्यथा मोक्ष मिळणार नाही. आजपर्यंत आपण का भटकलो? बंधामध्ये असताना बंधच मानू लागलो. काय मानू लागलो? बंध अवस्थेमध्ये बंध मानू लागलो. मग तिथे सांगतात की बंध आणि मोक्ष, तसं उमास्वामींनी तत्वाचं सांगितलं. जीव किती प्रकारचे? संसारिणी मुक्ताच्च. किती प्रकारचे? 2. संसारिणी मुक्त हे जीव 2 प्रकारचे आहेत. तर जीव 2 प्रकारचे नाही, तर उपयोग व लक्षणम. पहिले तर की जीवाचं लक्षण उपयोग आहे. मग ते उपयोगाचे भेद केले, दर्शन उपयोग आणि ज्ञान उपयोग. मग एका समयामध्ये 3 कालातील 3 लोकातील संपूर्ण द्रव्याच्या, संपूर्ण गुणांच्या, संपूर्ण पर्यायांना एक समयामध्ये पाहणे आणि जाणणे ही शक्ती माझ्या आत्म्याची आहे. ते त्रिकालवरती तुमचा स्वभाव दाखवला पाहिजे, जे तुम्ही उपयोग लक्षणाशिवाय अन्य कोणीही नाहीच. म्हणजे तुमच्या दर्शन आणि ज्ञानगुणामध्ये एवढी शक्ती एका समयामध्ये पाहण्याच्या आणि जाणण्याची आहे. मग हे उपयोग लक्षण तुमचं निश्चय नयाने केलं. मग पुढे भेद सांगताना संसारिणी मुक्त. मग संसारिणी मुक्त हे जीव नाहीत, लक्षात ठेवा. काय सांगायचं आहे? संसारिणी मुक्त जीव नाही. संसार अवस्थेमध्ये, मुक्त अवस्थेमध्ये जो उपयोगरूप आत्मा आहे तो जीव आहे तुम्ही. मग संसारिणी मुक्त हे द्रव्य आहे का, गुण आहे का, पर्याय आहे? पर्याय. मग पर्याय म्हणजे तुम्ही जीव आहात का? नाही. जे क्षणिक आहे ते तुमचं स्वरूप नाही, त्रिकालवरती. ते मग हे उपयोग लक्षण कुठून निघालं? एक कुंदांच्या गाथा जे आहेत ना, पंचपरामगम, त्याच्यातून सगळं तत्वासूत्र तयार झालेलं आहे. कारण का? उमास्वामी आचार्यांचे गमक गुरु आहेत कुंद भगवान. त्यांनी मग या ठिकाणी कुंदाने समयसारमध्ये गाथा 24मध्ये सांगितलं. काय सांगितलं त्यांनी? सर्वज्ञाच्या ज्ञानामध्ये, कुणाला सर्वज्ञाला साक्ष दिली, मी म्हणतो म्हणत नाही. सर्वज्ञाच्या ज्ञानामध्ये जीव नित्य उपयोगरूप झळकलेला आहे. नित्य उपयोगरूप झळकलेला म्हणजे जीव ज्ञान दर्शनरूप झळकलेला आहे. ही कुठून सुरू झालं? 19 नंबर गाथा आहे. मग त्या 19 नंबर गाथेमध्ये हा जीव अप्रतिबुद्ध आहे, मिथ्यादृष्टी आहे, अज्ञानी आहे, संसारी आहे. मग याला ओळखण्याचं लक्षण काय आहे? म्हणजे की जो जीव भावकर्म, द्रव्यकर्म, नो कर्म माझे आहेत आणि मी त्यांचा आहे, अशी जो बुद्धी करतो, असं जो श्रद्धान करतो, तो मिथ्यादृष्टी आहे. बहिरंगातल्या पदार्थामध्ये काहीही होत नसतं, लक्षात ठेवा. जे काही करतो आपण आपल्या ज्ञानामध्ये सगळा घोळ करतो. मग तसंही ते सांगितलं, केवलीच्या ज्ञानामध्ये तो नित्य उपयोग स्वरूप आत्मा झळकलेला आहे. तर तो कसं म्हणतो की सचित्त अचित्त मिश्र पदार्थ माझा आहे आणि मी त्याचा आहे. जी तो 2 भिन्न द्रव्याला एक करू लागला, जे स्वपराच्या भेद विज्ञानाचा अभाव, त्याचं नाव संसार. आणि मोक्ष
मोक्ष बाहेरून येत नाही, चौथ्या काळातून येत नाही, कर्माच्या नाशामुळे येत नाही, वज्रधाराच्या सहननामुळे येत नाही. आकाशाच्या ज्या प्रदेशात बसला तिथून मोक्ष येत नाही. माझ्या कारण स्वभावरूप मोक्षातून कार्यमोक्ष प्रगट होणार आहे. म्हणून मला बद्ध अवस्थेमध्ये अबद्ध स्वभावाचा विचार करा. रागद्वेष अवस्थेमध्ये निराग स्वभावाचा विचार करा, तर ती अवस्था तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. मी तर काय रागी आहे, द्वेषी आहे, संसारी आहे, हे जर तुम्ही विचार करत बसला तर आचार्य म्हणतात व्यवहार सम्यक दर्शनसुद्धा प्राप्त होत नाही. सिद्ध अवस्था प्राप्त तर पूर लांब आहे. पण त्याने की याच्यासाठी मी वंदना करतो. और वह सिद्ध स्वरूप कैसा है? चैतन्य आनंद स्वभावमय है. ती चैतन्य म्हणजे जाणणे पाहणे मात्र एक स्वभाव आहे. लोक अलोक व्यापी सूक्ष्म पर्यायात्मक शुद्ध स्वरूपमय ज्ञान दर्शन उपयोग लक्षणमय है. मग तो उपयोग कसा आहे? लोक अलोक व्यापी म्हणजे लोक आणि अलोकाला जाणणारा, आणि कसं आहे सूक्ष्म पर्यायात्मक. मग सूक्ष्म पर्याय काय म्हटलेला? मग 6 द्रव्यामध्ये किती द्रव्य सूक्ष्म आहे? सूक्ष्मची व्याख्या काय केली जाते? परमाणूला सूक्ष्म म्हणतात, परमाणूला सूक्ष्म म्हणतात. 3 लोकव्यापी पुद्गलाचा महास्कंद सूक्ष्म आहे. 3 लोकात व्यापलेला पुद्गलाचा महास्कंद सूक्ष्म आहे. मग सूक्ष्म शब्दाचे अनेक अर्थ होतात. सूक्ष्म शब्दाचा अर्थ जे 5 इंद्रिय आणि मन याच्या ज्ञानाचा जो विषय होत नाही त्याला सूक्ष्म म्हणतात. मग इथे सूक्ष्म काय केलं? केवळ ज्ञानी जीवाचा केवळ ज्ञान पर्यायाला सूक्ष्म म्हटलं. जी समोषणमध्ये जीव आहेत 12 सभेमध्ये. मग भगवान समोषणमध्ये पूर्व दिशेला मुख करून बसलेले आहे आणि बाकीच्या 3 दिशेला सुद्धा भगवंताचं मुख आहे. त्याला चारी बाजूने शिडीने लोक वरती जातात म्हणून त्याला काय म्हणलं? चतुर्मुख ब्रह्म. त्या लोकांनी चतुर्मुख ब्रह्माची एक रचना केली. मग त्या ठिकाणी समोरच्याने बसले असताना दिव्यधुनी फिरते. मग तुम्हाला तिथे त्यांचं परम अवतारिक शरीरच दिसेल. त्यांचा आत्मा दिसणार नाही, त्यांचे गुण दिसणार नाही, त्यांची केवळ ज्ञानाची पर्यायसुद्धा दिसणार नाही. म्हणून जे इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही मग त्याला सूक्ष्म म्हटलं. म्हणून हे सूक्ष्म काय आहे? असं सूक्ष्म पर्यायात्मक शुद्ध स्वरूप ज्ञान दर्शन उपयोग लक्षणमय एवढाच मी आहे, जे माझ्या दर्शन ज्ञानमध्ये लोक अलोकातील संपूर्ण पदार्थाला सामान्य विशेषात्मक पदार्थाला सामान्य रूपाने अवलोकन करणे हे दर्शनाचं कार्य, आणि सामान्य विशेषात्मक पदार्थाला सामान्य विशेष रूपाने जाणणं ज्ञानाचं कार्य. मग अशा संपूर्ण पदार्थाला जाणण्याची शक्ती असा उपयोग स्वरूप मी आत्मा आत्ता आहे. भविष्यकाळामध्ये प्रगट होणार नाही शक्ती. कारण त्रिकालवर्ती असतं आणि कार्य क्षणिक असतं. समजा आता एक सुवर्णाचे जगामध्ये जेवढ्या लोकांपाशी सुवर्णाचे अलंकार आहेत, मग त्यांच्या सुवर्णाच्या अलंकारामध्ये तेवढी शक्ती आहे का? कारणामध्ये अनंत प्रकारचे अलंकार होण्याची शक्ती कारणामध्ये आहे, पण बहिरंगाच्या कारागिराच्या निमित्तामध्ये ती प्रगट होते. ते बहिरंगातून कोणी प्रगट केलं नाही. तसं कारणामध्ये शक्ती आहे म्हणून कार्यामध्ये शक्ती प्रगट होते. म्हणून मोक्ष मला कुठून बाहेरून मिळणार नाही. मोक्षामध्ये जायचं नाही, मोक्ष क्षेत्रामध्ये जायचं नाही. मोक्षाला जायचं तर निगोदी होऊन जावं लागेल. नको, मला आत्मज्ञ व्हायचं आहे बस.
आत्मज्ञ होणारा जीव कर्म नाश झाला की स्वयं ऊर्ध्वगमन करून सिद्धशिलेवरती जातो. म्हणून तिथे सांगितलं आणि असा मी लक्षणमय आहे. निश्चय से एकीभूत स्वात्मा में व्यवहार का अभाव होने पर भी सुख दुख के भाव अभाव में एकाकार होकर स्वपुरुषार्थ में स्वसंवेदन स्वरूप में विराजमान है. का सांगतात? व्यवहारामध्ये पर्यायामध्ये अशुद्धी आहे, विभाव आहे. हे पर्याय दृष्टीने अनित्य धर्म दाखवला. हे असतानासुद्धा निश्चयाने एकीभूत स्वात्मा आहे, मी एकटाच आहे. सुदर्शन तुम्हाला किती संतती झाले? संतती किती? 2 आहेत. 2 आहे. माता पिता एकच आहे का 2 आहेत? संतती 2 4 आधी जिथे काय संतती असते, संतती अनेक असते तर माता पिता एकच आहे, 2 नाही. मग तसं मी एकच आहे. व्यवहाराने भलेही त्याच्यामध्ये भेद सुख दुःख दर्शन ज्ञान चारित्र दर्शनाचे 4 भेद, ज्ञानाचे 8 भेद, सगळे भेद प्रभेद असतानासुद्धा मी एकाकार आहे. जी अनेकामध्ये एक बघायला शिका, तद्भावामध्ये अतद्भाव करायला शिका. पण आपण तद्भावात मानून बसलो म्हणून असं व्यवहाराने ते सगळं असतानासुद्धा त्याचा माझ्यामध्ये अभाव आहे. जे सुख दुःख माझ्या आत्म्याचा स्वभाव नाहीच, म्हणून ते अभाव माझा आवडे. सुख दुःख अभाव में एकाकार होकर स्वपुरुषार्थ में स्वसंवेदन स्वरूप में विराजमान हूँ. पुण्य पुण्याला जाणतं का? पाप पापाला जाणतं का? दुःख दुःखाला जाणतं का? सुख सुखाला जाणतं का? कोण जाणतं? बस ते एवढं ते की मी ज्ञान आहे बस. हे सगळी अवस्था होत असताना सुद्धा तो मी नव्हेच. एवढे एक विचार करा तर सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन निमाने निर्वाणाची प्राप्ती होऊ शकते. हो.